नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. अमित शहा यांच्या भेटीसाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. समितीचा ताफा अडवल्याने तणावाचं वातावरण निर्माण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब श्री अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन. अंबाबाई मंदिर परिसराची आकर्षक सजावट. अमित शहा यांच्या सभेसाठी शिवसेनेची भव्य रॅली, भगवे झेंडे, फलक आणि घोषणांनी परिसर दणाणला. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या कर्नाटक पोलिसांनी अडवल्या. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. आज सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध वाहनातून कोल्हापूरकडे रवाना झाले होते. मात्र हत्तरगी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी टोल परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू करत जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सहकुटुंब करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भेटीच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. मंदिरात विशेष पूजेची तयारी करण्यात आली. देवीच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसर फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला. अमित शहा यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली. त्यांच्या भेटी दरम्यान मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी सकाळी एकाच वाहनातून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराकडे रवाना झाले. यावेळी अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियाची उपस्थिती होती. शहरातील विविध कार्यक्रमांपूर्वी अमित शहा यांनी सहकुटुंब श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. मंदिर परिसरात त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. शहा यांचा ताफा मंदिरात दाखल होताच परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अमित शहा यांनी सहकुटुंब श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात भाविक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या जवळपास 1500 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी विकास आराखड्याचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सव मूर्तीचं पूजन करण्यात आलं. नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिराचं संवर्धन तसंच मुख्य मंदिर जतन आणि परिसर विकासाच्या विविध कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पोलीस ग्राउंड येथील जाहीर सभेसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची भव्य भगवी रॅली मोठ्या उत्साहात दाखल झाली. रॅलीमध्ये शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत परिसर दणाणून गेला. हजारो शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भगवे झेंडे, फलक आणि घोषणाबाजी करत रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली पोलीस ग्राउंडकडे रवाना झाली. कोल्हापूरच्या जाहीर सभेतून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा शिवसेना शिंदे गट हा त्याग नाहीसा झाला असून तेच शिवसेना प्रमुख असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. और आजाद भारत का इतिहास जब भी लिखा जाएगा, ये 12 साल भारत के विकास, भारत के संस्कृति के पुनर्जागरण, सुरक्षित भारत की रचना और विश्व भर में भारत के सम्मान की सिद्धियों से लिखा जाएगा. इस 12 साल के अंदर मोदी जी के नेतृत्व में सोमनाथ से लेकर गंगा सागर तक और पूरे देश में भारतीय जनता पार्टी और एनडीए का शासन फैलाने का काम हुआ. आता बातमी आहे क्राईमची. करवीर तालुक्यातील उजळईवाडी येथे तलावाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 22 किलो गांजा, कार आणि स्पोर्ट्स बाईक असा 12,17,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक केलेले तिघेही संशयित सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आहेत. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. उपवडे पाझर तलावातील 27 वर्षांपासून साचलेला गाळ काढण्याच्या कामास अखेर प्रारंभ झालाय. तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र आता विठाई चंद्राई शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुगडे यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आलंय. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढून तलावाची साठवण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी व सिंचनासाठी अधिक पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेविरोधात मुरगूड शहर व परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. हुतात्मा तुकाराम चौकातून निघालेल्या मोर्चात नागरिकांनी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.